संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे हजर केलं जाणार आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे कोर्टात हजर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तलवाडा, गेवराई, माजलगाव पोलीस स्टेशनमधून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही हजेरी लावली जाणार आहे। सर्व आरोपी बीड जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमधल्या लॉकअपमध्ये असल्याचं कळत आहे। गोविंद शेळके आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। गोविंद, तर हे जे आपण बघतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे 6 आरोपी आहेत, या 6 आरोपी सध्या CIDच्या कस्टडीमध्ये आहेत आणि CIDच्या कस्टडीमध्ये असताना VCद्वारे म्हणजे 3 पोलीस स्टेशनमध्ये हे 6 आरोपी ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये गेवराईमध्ये 2 आरोपी आहेत, तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये 2 आरोपी आहेत, माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये 2 आरोपी आहेत आणि हे 6 आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात असल्या कारणानं 6 ठिकाणावरून ही VC होईल आणि हे फार कमी वेळा पाहायला मिळतं। म्हणजे आपण जर न्याय प्रक्रियेचा एकूण आतापर्यंत अभ्यास केला तर खूप कमी वेळा अशा प्रकरणामध्ये जिथे पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या आरोपींना फिजिकली इंट्रोड्यूस केलं जातं। मात्र जो काही 2 दिवसापूर्वी वाल्मिक कराडला याच बीड न्यायालयामध्ये आल्यानंतर जो काही प्रकार घडला होता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, ते टाळण्यासाठी VCद्वारे हे 6 आरोपी आज बीड जिल्हा कोर्टामध्ये जिथे विशेष न्यायालयामध्ये मकोकाचा हा खटला चालणार आहे त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जाईल आणि त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होईल। अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।